मित्रांनो, माझी परीक्षा माझी तयारी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण प्रकरण 4 पुरवठा विश्लेषण ह्या प्रकरणातील व्हीआयएमपी क्वेश्चनची माहिती पाहणार आहोत। इयत्ता 12वी अर्थशास्त्राच्या संदर्भातील 2021 मध्ये होणाऱ्या परीक्षेत कोणते महत्त्वाचे व्हीआयएमपी क्वेश्चन ह्या प्रकरणावरती आहेत त्याविषयीची माहिती अभ्यासायची आहे। ऑलरेडी आपण यापूर्वी प्रकरण 3 पर्यंत असणाऱ्या प्रकरणांच्या महत्त्वाच्या प्रश्नांची माहिती अभ्यासलेली आहे। आपण जर हा व्हिडिओ प्रथम पाहत असाल तर आपल्याला विनंती आहे की त्या प्रकरणांच्या संदर्भात देखील आपण ऑलरेडी असे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते देखील व्हिडिओ आपण अभ्यासावेत आणि परीक्षेची तयारी करावी। चला तर मित्रांनो सुरू करूयात। प्रकरण 4 पुरवठा विश्लेषणाच्या संदर्भात कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत। प्रश्न पहिला आहे, वैयक्तिक व बाजार पुरवठा पत्रक स्पष्ट करा। सेम वैयक्तिक आणि बाजार पुरवठा पत्रक जे आहे त्यामध्ये पुरवठा वक्र आणि पुरवठा ची वक्र ह्या वक्र आणि पत्रक हे दोन्हीही घटक तुम्हाला याच्या संदर्भात अभ्यासावे लागणार आहेत, कारण त्याच्यावरती फरक देखील विचारला जाऊ शकतो किंवा संकल्पना देखील 2 मार्काला येऊ शकते। यानंतर दुसरा प्रश्न आहे, पुरवठ्याचा नियम गृहीतके व अपवादांसह स्पष्ट करा। पुरवठ्याचा नियम देखील आपल्याला अभ्यासायचा आहे मित्रांनो। यामध्ये गृहीतकाने अपवाद करून ठेवा, याच्यावरती देखील 4 मार्क 2 मार्कामध्ये कुठेही प्रश्न विचारला जाऊ शकतोय। यानंतर या प्रकरणातला पुढचा तिसरा प्रश्न आपल्याला अभ्यासायचा आहे, तो म्हणजे पुरवठ्यातील विस्तार व संकोच स्पष्ट करा, कारण या संकल्पनेवरती फरक विचारला जाऊ शकतो, यांच्यामध्ये फरक स्पष्ट करता येऊ शकतो। त्याचबरोबर पुरवठ्यातील वृद्धी आणि ह्रास हा देखील एक फरकांचा भाग ह्या प्रकरणामध्ये आहेत। फरकांच्या स्वरूपातच हे प्रश्न अभ्यासून ठेवा। इतर ठिकाणी विचारले तर फरकासारखे न लिहिता पॅरेग्राफ सारखे उत्तर आहे तीच माहिती पॅरेग्राफ टाईप लिहिली की तुमचा हा प्रश्न देखील क्लिअर होतो। म्हणून ह्याच फरक म्हणून अभ्यासा, नंतर तो प्रश्न कुठेही विचारला तरी तुम्ही लिहू शकाल। आणि शेवटचा ह्या प्रकरणातला प्रश्न आहे तो म्हणजे खर्चाच्या आणि प्राप्तीच्या संकल्पना दिलेल्या आहेत। तर ह्या खर्चाच्या 3 संकल्पना आणि प्राप्तीच्या 3 संकल्पना देखील आपण अभ्यासा, कारण याच्यावर देखील फरक विचारला जाऊ शकतो। अशा पद्धतीच्या संकल्पना ह्या प्रकरणामध्ये आहेत, म्हणून आपल्याला ह्या संकल्पनांचा अभ्यास करायचा आहे। मित्रांनो, चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात। भेटूया आपल्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।